यावर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये महायुतीला 7 जागांपैकी 5 जागेवर मोठ्या दिग्गजांचा पराभव करून जे 5 उमेदवार आहे महायुतीचे त्यांनी विजय मिळवला. मात्र जे विजयी उमेदवार आहे, जे 5 विजयी उमेदवार आहे, त्यापैकी कोणत्या उमेदवारांना या यवतमाळ जिल्ह्यात मंत्रिपद मिळू शकते? काय वाटतं कपिल भाऊ, तुम्हाला काय सांगाल? स्वप्नील, खरं तर यवतमाळ जिल्ह्याच्या 3 नेत्यांना यंदा मंत्रिपदाची वर्णी लागू शकते. यामध्ये प्रामुख्यानं जर म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना पुन्हा इथं मंत्रिपद त्यांना मिळू शकते. दुसरं नाव इंद्रनील नाईक यांचं आहे आणि तिसरं नाव प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचं आहे. आणि तिन्ही नेते आपापल्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये मोठे नेते आहे. खरं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा आहे आणि अशामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे. आणि यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या या नेत्यांचं जे नाव सांगितलं तर त्या सर्वांचं आपापल्या पद्धतीनं मोठं योगदान आहे पक्षाला मोठं करण्यासाठी. खरं तर संजय राठोड जे आहे या अगोदर महसूल राज्यमंत्री होते, त्यानंतर वनमंत्री होते आणि आता मृद जलसंधारण मंत्री होते आणि त्यामुळं त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांना यंदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल ही शाश्वती आहे. खरं तर दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी सलग 5व्यांदा निवडणूक जिंकून आली आहे. काँग्रेसचे मोठे नेते जे माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला आणि त्यामुळं त्यांना यावेळेस या विधानसभेतून जिंकता आला. एकनाथ शिंदे यांचे ते अगदी निकटवर्ती आहे, जवळचे आहे आणि त्यामुळं यंदा मंत्रिमंडळामध्ये आपल्याला संजय राठोड जे आहे हे मंत्री झाल्याचे पाहायला मिळणार आहे. तर दुसरं नाव जे आहे इंद्रनील नाईक यांचं आहे. इंद्रनील नाईक हे मनोहरराव नाईक यांचे सुपुत्र आहे, धाकटे चिरंजीव आहे. मनोहरराव नाईक स्वतः यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री होते, अन्न औषधी प्रशासन मंत्री होते आणि इंद्रनील नाईक हे जे आहे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे वारस आहे, घराणं त्यांचं आहे आणि अशामुळं त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. अजित पवार गटाचे ते नेते आहे आणि त्यामुळं एक मोठ्या फरकानं यावेळेस ते जिंकून आले. त्यामुळं सलग दुसऱ्यांदा जिंकून आलेल्या इंद्रनील नाईकांना नक्कीच यावेळेस मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. तर तिसरं नाव जे आहे राळेगाव विधानसभेचे प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचं आहे. सलग तिसऱ्यांदा ते जिंकून आले आहे. हॅट्रिक त्यांनी साधली आहे. भाजपचे नेते आहे आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे नेते वसंत पुरके यांचा पराभव केला आहे आणि त्यामुळं सलग जिंकून येणाऱ्या डॉक्टर अशोक उईके यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं. नेमकं कुठलं मंत्रिपद या तिघांना मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होतात हेही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र 3 नावं जे आहे हे परफेक्ट मानली जातात आणि त्यामुळं या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला 3 जे आहे चेहरे मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले दिसून येईल आणि पुढील काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला आहे जिल्ह्याचा विकास अजून वेगानं होताना दिसून येईल.